श्रीराम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री लोलेकर महाराज की जय। सब संतन की जय, बाल गोपाल की जय। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आपण सद्गुरू ह्या प्रकरणामध्ये सद्गुरूंच्या कार्याचं, सद्गुरूंच्या शक्तीचे विविध पैलू आपण शिकत आहोत आणि 118 ह्या बोधवचनांपर्यंत आपण आलो होतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणाला काल 2 जी बोधवचनं होती, तर त्या बोधवचनांपैकी एक बोधवचन म्हणजे सद्गुरू संत हे आत्मानंदामध्ये स्थिर असून सुद्धा आत्मानंदातच असतात ते, आणि त्यामध्ये असतानाच ते आपल्यासाठी ह्या प्रपंचामध्ये उतरतात। आणि जे प्रपंचात आसक्त असलेले सर्व जीव आहेत त्यांना या प्रपंचाच्या आसक्तीतून सोडवण्यासाठी ते स्वतः या प्रपंचरूपी डबक्यामध्ये, चिखल असलेल्या डबक्यामध्ये, मायारूपी चिखल असलेल्या डबक्यात ते उतरतात आणि आपणा सर्वांना ह्यातून बाहेर काढतात। आणि ह्या मायारूपी चिखलरूपी असलेल्या डबक्यातील पाणी आपल्या सामर्थ्याने आणि उपदेशाने, नामसाधनेने ते पाणी गंगा समान शुद्ध पवित्र करतात, असं बाबांनी सांगितलेले, असं महाराजांचं वचन आहे। तर इथं महाराज शेवटी सांगतात की हे प्रपंच किंवा ही सृष्टी जी आहे ही त्या भगवत शक्तीतनंच निर्माण झालेली आहे। ती मूलतः त्या शुद्ध पवित्र शक्तीतनंच निर्माण झालेली आहे। त्यामुळे मूलतः ती अशुद्ध नाही आहे, तर मूलतः ती शुद्ध स्वरूपातच निर्माण झालेली आहे। परंतु आपण आपल्या संस्कारांनी ते पाणी आहे, त्या संसारूपी पाणी ते पूर्णतः गढूळ केलेलं आहे आणि संत ते पाणी पुन्हा त्या मूल स्वरूपात, शुद्ध स्वरूपात आणतात। तर हे महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे ही जी सृष्टी ज्या मायेतनं निर्माण झाली आहे आणि ती माया म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती ही भगवंतानेच निर्माण केलेली आहे। त्याच्यामुळे ती तितकीच शुद्ध आहे, असं नाही की ती अपवित्र आहे, ती तितकीच शुद्ध आहे। सत्वरजतम हे तिचे गुण आहेत आणि हे त्या गुणांच्या आधारे ती सर्व कर्म करते। हे गुण जेव्हा संतुलनात असतात तेव्हा ही सृष्टी शुद्धच आहे। परंतु त्या गुणांमध्ये असंतुलन झाल्यानंतर आणि ते आपण असंतुलन करतो आपल्या कर्माने, आपल्या वासनेने, त्यावेळेला तो प्रपंच आहे तो गढूळ होतो। तो हे आहे आणि हे या प्रपंचाचं स्वरूप पण आहे। हे रहाट गाडगं असंच चालणार आहे। सृष्टीचक्राचा हा नियम आहे, कारण प्रकृती बदलणारी असते, तर हे तसं स्वरूप आहे। पण मग हे जो शुद्ध प्रपंच होता तो गढूळ झाला, अस्वच्छ झाला, तेव्हा संत कार्य करतात आणि पुन्हा तो गढूळ झालेला, अशुद्ध झालेला जे पाण्याचं, प्रपंचरूपी पाण्याचं डबकं आहे ते पुन्हा संत शुद्ध करतात, कारण ते मुळात शुद्धात्मच निर्माण झालेलं आहे। तर ही महत्त्वाची गोष्ट आहे। आता त्यानंतर दुसरी गोष्ट जी सांगितलेली, दुसरं महत्त्वाचं बोधवचन सांगितलेलं आहे की जे विद्वत्ता आहे ही विद्वत्ता भोवऱ्यासारखी आहे। विद्वत्ता असणं चांगली गोष्ट आहे, परंतु ती भोवऱ्यासारखी आहे। जेव्हा माणूस शोध घेऊ लागतो आणि त्याच्यासाठी जेव्हा तो अभ्यास करतो तेव्हा विविध मतमतांतरांमध्ये तो अडकतो आणि मग त्याला कळत नाही नक्की कोणाचं खरं म्हणायचं, नक्की आपले संत सांगतात ते खरं म्हणायचं
की नक्की विपश्यना खरं म्हणायचं, की नक्की ब्रह्मकुमारीच खरं म्हणायचं, की नक्की काय खरं म्हणायचं, हा सगळा गोंधळ उडतो. तर हा जो गोंधळ आहे, तर हे विविध मतमतांतर आहेत. तर अ, कोण म्हणतं की परमेश्वर वेगळ्या ठिकाणी राहतो, कोण म्हणतं की परमेश्वर कणाकणात आहे, तर नक्की काय? तर हा सगळा मतांचा गोंधळ उडाल्यामुळे तो जसा भोवरा असतो, त्या भोवऱ्यात तो जीव अडकतो. नक्की काय करावं कळत नाही. तर अशा वेळेला ह्यामध्ये दोन पर्याय आहेत, की एक तर ह्यामध्ये अ, एक तर तो भोवरा फोडून त्यातनं बाहेर यायचं. ते आपल्याला शक्य नाहीये. आणि एक दुसरं, त्या भोवऱ्याच्या प्रवाहाबरोबर आपण खाली जायचं, खोल जायचं. तो भोवरा वरती गोंधळ असलेलाच असतो किंवा गरगर फिरणाराच असतो. प्रचंड गतिशील असतो. पण त्या भोवऱ्याच्या तळाशी पाणी संत असतं. त्यामुळे आपण त्या भोवऱ्याच्या गतीने खाली गेलो की त्या संत पाण्यात जातो आणि संत पाण्यात गेलो की तिथून पोहून वर येऊ शकतो. तर ही गोष्ट आहे. तर आपले जे संत आहेत ते संत एखादा जीव कितीही ह्या विद्वत्तारूपी भोवऱ्यात अडकलेला असेल, त्याला कळत नाही मी काय ऐकू, कोणाचं ऐकू, मला तर भगवंत पाहिजे किंवा मला तर शुद्ध व्हायचं आहे, पण मी आता कुठला मार्ग धरू. तर इथे इतकी मतांतर आहे, तर कुठला मार्ग धरू, असा जेव्हा तो गोंधळलेला आहे आणि त्याला खाली जाता येत नाही आहे त्याला, तर त्यावेळेला संत आपल्याला त्या अ, तो भोवरा फोडून संत आपणाला त्यातनं बाहेर काढतात आणि आपणाला ठोस असा एक मार्ग ते देतात, की ज्या मार्गाच्या आधारे, ज्या साधनेच्या आधारे त्यांनी भगवत साक्षात्कार करून घेतलेला आहे. तर हे संतच करू शकतात. तर त्यामुळे एखादा व्यक्ती असा खूप गोंधळात असेल, तर त्याला आपण जाऊन काढायला आपली तेवढी ताकद नाही. त्यांना संतांच्या चरणी नेऊन ठेवायचं अशा जीवांना. ते संत त्यांच्यावरती काम करतील. आणि आणि दुसरा मार्ग जो आहे, की या भोवऱ्याच्या आपण एखादा खूप गोंधळ आहे, तर आपण शांत चित्ताने आपण राहिलो तर हळूहळू करत आपण ह्या ज्ञानाच्या खोल 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 जात राहिलो, तर सुरुवातीला गोंधळ वाटेल नक्की काय करू, आणि त्यानंतर त्या जीवाला स्वतःलाच तो आतमध्ये आत्मचिंतन करत करत गेला, तर त्या गोंधळातून मुक्त होऊन तो स्वतःच पुन्हा खाली गेला की तो शांत होऊन स्वतः एक त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. ह्या दोन गोष्टी आहेत. तर हे खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आता आपण पुढचं बोधवचन आपण वाचूयात. तर आजचं बोधवचन आहे 119. संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण असे की ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायचे आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा. परंतु संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोक कमी असतात. त्यापेक्षा ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक जास्त असतात. त्यापेक्षा मोठ्या संतांचा ग्रंथ आहे म्हणून नुसता वाचणारे लोक जास्त असतात आणि त्याहीपेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात. तरी ते सांगितले संतांनी ग्रंथ का लिहिले आहेत, कारण त्यांनी ज्या पद्धतीने साधन करून आचरण करून भगवंत प्राप्त केला, अशी ज्यांना इच्छा असेल भगवत प्राप्तीची, आत्मसाक्षात्काराची, त्यांना मार्ग मिळावा ह्यासाठी संतांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. तर परंतु ग्रंथ वाचून त्यानुसार आचरण करणारे फार कमी असतात आणि ग्रंथ वाचून त्याचा अर्थ काढत बसणारे, अर्थ सांगणारे किंवा अर्थावरती विचार करणारे हे लोक जास्त असतात. अर्थ काढतात, सगळं करतात, पण आचरण खूप काही करायच्या भानगडीत पडत नाही किंवा केवळ समजण्यातच किंवा त्याचा अर्थ काय काय म्हणाले हेच करण्यात आयुष्य घालवतात. असेही अनेक लोक असतात की खूप अर्थ सांगतात, छान रीतीने त्यांना येत असतं, पण आचरण करताना जो अर्थ सांगितलाय तो आचरण करताना तेवढं आचरण करता येत नसतं. हेही आहे. आणि काही जण तर असं महाराज सांगतात की काही जण हा मोठ्या संतांचा ग्रंथ आहे म्हणून वाचणारे वाचतात, असेही लोक जास्त आहेत, आणि काही न वाचणारे तर त्याहून जास्त आहेत. तर हे इथे सांगितलेलं आहे.
120 ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो तो त्याच्या कृपे वाचून नीट समजणार नाही, परंतु आपल्यावर कृपा करायला संतांना ग्रंथांचीच जरुरी असते असे मात्र नव्हे. ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला काही विद्वत्ता नसताना सुद्धा त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविक कळेल. संत कृपेनेच संतांनी जे लिहिलं आहे त्याचा अर्थ कळू शकतो आणि संतांचीच कृपा व्हावी लागते की त्यानुसार आपलं आचरण होण्याची बुद्धी होणं आणि त्या आचरणावरती आपण सतत सातत्याने टिकून राहणं, ह्यासाठी पण कृपाच लागते. आपल्याला वाटेल की मला हे समजलं, तसं नाही आहे. ते त्यांच्या कृपेशिवाय जो खरा अर्थ आहे तो समजू शकत नाही आणि जो त्यांना अभिप्रेत अर्थ आहे तो समजू शकत नाही आणि तो अर्थ समजल्यानंतरच ते आचरण होऊ शकतं. आपण आपल्या बुद्धीने अर्थ काढायला गेलो तर तितका तो बौद्धिक अर्थ होतो, तो भावनेत तितका जातच नाही, त्यामुळे आचरण होत नाही. परंतु कृपा होते तेव्हाच आपणाला संत चरित्राचा, संतांच्या ग्रंथांचा अर्थ आपणाला कृपा होते तेव्हा जो अर्थ कळतो तो उत्स्फूर्त अर्थ कळतो. कोणत्याही त्याच्यामध्ये बुद्धीची आपण म्हणू शकतो कवायत केलेली नसते, बुद्धीचे तर्कवितर्क लावलेले नसतात. जो अर्थ संत उत्स्फूर्तपणे सांगतात तो अर्थ आपल्या भावनेत रुजतो, आपल्या हृदयाला जाऊन भिडतो आणि मग ते आचरण करायला सोपं असतं. तर हे तेव्हा आचरण सहज रीतीने होतं आणि कारण ती कृपा झालेली असते. हे आहे. पुढे सांगतात की 121 संतांना कधी कोणी फारसे चांगले म्हणत नाही. त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे 10 नातेवाईक संतांना नावे ठेवतात. 122 संतांजवळ राहणाऱ्या लोकांना 3 तोटे आणि 3 फायदे असतात. त्यांपैकी तोटे असे: 1 वेदांत बोलायला तेवढा उत्तम येतो. 2 संतांजवळ राहणे झाल्याने उगीच मान मिळतो. आणि 3 ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेने हा वाटेल तसे वागतो. फायदे असे: 1 तो जर खऱ्या भावनेने जवळ राहील तर काही साधन न करता सुद्धा केवळ जवळ राहण्याने त्याला परमार्थ साधेल. 2 त्याला मान मिळेल पण तो मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील. आणि 3 वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल, म्हणून संतांजवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे, मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये, तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे. तर असे हे 3 फायदे आणि 3 तोटे सांगितलेले आहेत संतांजवळ राहिल्यानंतर. किती सुंदर सांगितलेलं आहे. पुढे 23 एका बाईला मूल झाले पण त्याला आकडी येऊ लागली आणि ते पाळण्यात उगीच निश्चित पडून असायचे. ते मूल बरोबर वाढेना, चांगले हसेना आणि खेळेना. मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे. अगदी तसेच संतांना आपल्या शिष्याबद्दल वाटते. शिष्य केला खरा पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर संताला वाईट वाटते. शिष्याची जर प्रगती होत असेल तर तो स्वतःच्या प्रेमासाठीच शिष्याला सजवील आणि त्याचे कौतुक करील. 24 ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञ बनला. ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञ बनला. 25 संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणून ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप झाले. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणून ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप झाले. 26 संतांना ओळखण्याकरिता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरिता सांगितले नसून त्यांचा त्या दृष्टीने उपयोगही होत नाही. त्या गुणाचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितलेले आहेत. फार महत्त्वाचे आहे. तर त्या कोणत्या गुणांच्या आधाराने संत हे संत झाले हे जर आपल्याला समजलं तर आपण त्या गुणांचं आचरण केलं तर आपणही संतांच्या पायरीवरती पाऊल किंवा संतांना समजू शकतो. संत व्हायला आपल्याला वेळ लागेल त्या गुणांचं आचरण करून सुद्धा, पण आपणाला निश्चित त्या गुणांच्या आधारे त्यांच्या सहाय्याने आपण पुढे जाऊ शकतो. 27 आपण पोथीमधले नुसते शब्द तेवढे वाचतो, त्यांचा अर्थ संतांच्या
कृपे वाचून कळणे कठीण आहे. बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दांत स्वतःला कळला असेल तसा सांगत असते. त्याचप्रमाणे पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल. कृपा असल्याशिवाय नाही अर्थ समजू शकत, सांगता येऊ शकत. तर ही 128. ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत किंवा सावकार म्हणता येईल. ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल. ज्याच्याजवळ शेत असेल त्याला शेतकरी म्हणता येईल. परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही. ज्याच्याजवळ सर्व गुण एकमे एक एक सम एक समयाय एक समयावच्छेद करून असू शकतील तोच खरा मोठा होय. सावकार कंजूस असेल, विद्वान गर्विष्ठ असेल आणि शेतकरी असाच दुर्गुणी असेल. सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील. म्हणून म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात. अशा लोकांना संत असे म्हणतात. आपण संतांचे होऊन राहावे, त्यात आपले कल्याण आहे. सर्व संतांजवळ भगवंत असल्यामुळे ते श्रीमंत नसतील, विद्वान नसतील, तरीसुद्धा संतांनी भगवंताला जवळ केलं असल्यामुळे, भगवंताने संतांना जवळ केलं असल्यामुळे संत हे सर्वश्रेष्ठ आहेत, हे इथे सांगितलेलं आहे. आणि सर्व गुण त्यांच्या ठिकाणी वास करत असतात.
29 अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही, पण संत समागम प्रारब्धाने होतो. सम रीतीने जाता आले तर खरा समागम घडतो, पण आमचा मार्ग विषम आहे, म्हणून संत भेटूनही त्यांचा समागम आपल्याला घडत नाही. कारण संत ज्या अवस्थेत असतात ती अवस्था पूर्ण आत्मावस्था असते आणि ते सदैव भगवंताजवळ वास करत असतात. आणि आपण मात्र संतांना भेटायला जातो तेव्हा आपण आपल्या प्रपंचात वास करत असतो. शरीराने गेलोय तिथे संतांच्या समाधीजवळ किंवा सदेही संत असतील तर त्यांच्या समोर आपण आहोत, पण ज्यांच्या समोर आपण आहोत, ज्यांच्या समाधीच्या समोर आपण आहोत, ते तर भगवंताजवळ आहेत किंवा ते जिथं भगवंत आहेत तिथं ते आहेत, त्या आत्मस्वरूपात ते लीन आहेत आणि आपण देहभानामध्येच आहोत, देहस्वरूपातच आहोत, देहबुद्धीमध्येच आहोत, प्रापंचिक बुद्धीमध्येच आहोत. तर तिथे भले शरीराने गेलोय परंतु आपली भेट नाही होऊ शकत, कारण संत वेगळ्या ठिकाणी आहेत आणि आपण वेगळ्या ठिकाणी आहे. तर त्याच्यामुळे संतांना भेटायचं असेल तर त्या सम झालं पाहिजे. ते ज्या आत्मिक बुद्धीमध्ये स्थिर झालेले आहेत त्या आत्मिक बुद्धीमध्ये स्थिर होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तसा प्रयत्न केला तर आपण आपली आणि त्यांची भेट होऊ शकते. अन्यथा आपण तिथे जाऊन केवळ आपणालाच एक समाधान प्राप्त होतं, एवढंच आहे. तिथली शांतता आणि तिथलं हे सगळं पाहून तेवढं समाधान प्राप्त होईल, परंतु जे आंतरिक बदल होणं आवश्यक आहे, परिवर्तन आवश्यक आहे, ते होण्यासाठी खरा समागम, खरं नातं जोडणं, खरी भेट होणं हे अत्यंत आवश्यक आहे. पुढे सांगते की 30 आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. जग 31 जग संतांशिवाय असणे शक्य नाही, जग संतांशिवाय असणेच शक्य नाही, आम्हाला त्यांना ओळखता येत नाही इतकेच. 32 संतांना भक्तीचे व्यसन असते, ते नेहमी नामांत असतात. भगवंताची वृत्ती किंवा प्रेम अव्यक्त असते, पण नाम मात्र व्यक्त आहे, म्हणून नामांतच संतांचा समागम आहे. आता समागम कसा करायचा हे सांगत आहेत. एकतर आपण आता संत ज्या स्थितीमध्ये आहेत तर ती आत्मस्थिती आहे, आत्मबुद्धी आहे, तर त्यामध्ये संत स्थित आहेत. तर त्यामध्ये इथे सांगतायत की संतांना भक्तीचे व्यसन असते, ते नेहमी नामांत असतात आणि नामस्मरणाच्या आधारे ते त्या अवस्थेत आत्म अवस्थेत असतात सदैव. त्यामुळे भगवंताची वृत्ती किंवा प्रेम अव्यक्त असते, पण नाम मात्र व्यक्त आहे, म्हणून नामांतच संतांचा समागम होतो. त्यामुळे नामस्मरण आपण जेव्हा करतो तेव्हा संत आपल्याला खऱ्या अर्थाने भेटतात. तर आता हे साधन आहे नामस्मरण, नाम हे साधन आहे. कारण नाम हे त्याला नामाला कुठली चव नाही, रंगरूप आकार असा काही नाही आहे, तर ती केवळ आणि केवळ ऊर्जा आहे. आणि त्यामुळे नामस्मरण केलं असता आपण आपल्या सर्व उपाधींतून सुटतो की मी कोण आहे, देहभान विसरतं, मनाच्या भावना विसरतात आणि मन एकदम निरासक्त होऊन जातं जेव्हा नामस्मरण करतो, नाम घेतो, मनापासून नाम घेतो तेव्हा. तर त्यावेळेला आणि मग ह्या नाम हे संतांचं व्यक्त रूप आहे, भगवंताचं व्यक्त रूप आहे. संत हे व्यक्त रूपामध्ये भगवंत व्यक्त रूपात नामात असतो. तर त्यामुळे नामस्मरण केलं असता आपण आपली आणि संतांची भेट होते, कारण संत नामात असतात, म्हणून नाम म्हणजे संत, नाम म्हणजेच भगवंत हे आहे. कारण संतांनी पूर्ण परंपरेची शक्ती त्या नामात भरून दिलेली असते, त्यामुळे संतांची शक्ती त्या नामात असते हे आहे. पुढे आहे 133 गाय जशी वासरा मागून येते तसे संत नामा मागून आलेच पाहिजेत. ते नाम घेणाऱ्याला डुंडाळी देतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंतही अर्थात आलाच म्हणून समजा. 34 विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते, याची आपल्याला कल्पना येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानात नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे अवश्य आहे. अशा वेळी
ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का? 135 संतांची प्रचिती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संतांची खरी प्रचिती येते. संतांची प्रचिती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संतांची खरी प्रचिती येते. चित्त शुद्ध होतं हे जेव्हा आपल्याला जाणवतं आपल्यालाच तेव्हा संतांची खरी प्रचिती येते. 136 संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेही प्रचिती येण्याचे साधन आहे. 37 संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनांत आहे. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहांत नसून त्यांच्या वचनांत आहे. 38 भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमणाला संतांनी सांगितला. संतांना जिज्ञासा मूळचीच असते, आपल्याला ती नाही, म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. 39 संतांमध्ये जिज्ञासू वृत्ती होती. सत्य काय आहे, जीवनाचं सत्य काय आहे, मी कोण आहे, ही निर्भर आहे. ही संतांना जिज्ञासा होती आणि त्यांना इतकी प्रचंड जिज्ञासा होती, त्यासाठी ते वेडेपिसे झाले आणि त्यासाठी त्यांनी शोध घेतला. त्यासाठी त्यांनी एक गुरुचा पहिला ध्यास घेतला. जसं महाराज 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 9व्या वर्षी घराबाहेर पडले गुरूंच्या शोधात, कारण त्यांना शोध होता घ्यायचा. तर संत जाणतात की हे जे विश्व दिसते ह्याचं नेमकं सत्य काय आहे, माझं नेमकं सत्य काय, कशातनं निर्माण झाले, असे प्रश्न निर्माण होतात त्यांना. आणि ते शोध घेण्याच्या धास्त्यात पहिल्यांदा गुरुचा शोध घेण्यासाठी बाहेर होतात की गुरु त्यांचा शोध घेत त्यांच्यापर्यंत येतात, ही गोष्ट आहे. आणि त्यानंतर आणि त्यामुळे त्या जिज्ञासेमुळे इथे आणि ती जिज्ञासा संतांना भगवत स्वरूप बनवते आणि संत सुद्धा आहे की आपल्यामध्ये ती जिज्ञासा निर्माण करतात. भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितला. संतांना जिज्ञासा मूळचीच असते, आपल्याला ती नाही, म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. आता हे सर्व संत जे आहेत त्यांना मुळात ती जिज्ञासा होती. लहान वयामध्ये माऊली पूर्णत्वाला पोचली कारण ती मुळात जिज्ञासा घेऊनच मूळचीच जिज्ञासा होती. त्यानंतर महाराज आहेत, आपले एकनाथ महाराज आहेत, कबीर आहेत, संत कबीर आहेत, राधास्वामी, सर्वांनाच ती मूळचीच जिज्ञासा होती आणि भगवंताचा शोध घेण्याची जिज्ञासा, सत्य जाणण्याची जिज्ञासा, आणि हीच जिज्ञासा आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याला मदत करतात. 139 रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त साधू संत आमच्या गैरसावधते जागृत. आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात. महाराज असे गोंदवलेला सर्वजण साधक झोपल्यानंतर महाराज तिथून फेरी मारतात आणि झोपेमध्ये कुठला म्हणजे स्थितीत झोपल्यानंतर पण चित्त कुठे आहे हे महाराज तपासत असत. हे आपण आपल्या आदिचरामध्ये सांगितलेलंच आहे. 140 दिग्विजय करून जो आला त्याची आरती करावयाची असते. आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले म्हणून त्यांची आरती करावयाची. कारण ज्यासाठी जन्माला आलो ते त्यांनी समजले आणि ते त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे खरा विजय हाच आहे की मानवी जन्म हा भगवत साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार करण्यासाठी दिलेला आहे. त्यासाठीच मानवाला निर्माण केलं भगवंताने आणि हे जो करून घेतोय त्याने खरा विजय मिळवलेला आहे, दिग्विजयी झाला तो. 141 अनुभवाने शाने झाले ते संतच बनले. 42 एका सत्पुरुषाशिवाय स्तुती कोणाला प्रिय नाही असे वाटते. एका सत्पुरुषाशिवाय स्तुती कोणाला प्रिय नाही असे नाही. स्तुती कोणाला प्रिय नाही असे नाही. सत्पुरुषाला स्तुती निंदा याचं काहीही नसतं, पण स्तुती बाकी आपल्या सर्वांनाच प्रिय आहे. स्तुती कोणी केली, थोडंसं जरा चांगलं बोललं की आपलं मन सुखावतं, तर हे सर्वांनाच हवं अवस्था आहे. आणि त्यामुळे संतांना मात्र स्तुती निंदा हे सर्व एक आहे.
एका सत्पुरुषाशिवाय स्तुती कोणाला प्रिय नाही असे नाही. 143 संताजवळ निर्विषय चित्त असते. संतांचं चित्त कसं आहे तर पूर्णतः चैतन्ययुक्त चित्त आहे त्यांचं. त्यामध्ये कोणताही विषय नसतो. असं स्वच्छ पाण्यासारखं त्यांचं चित्त असतं. तर अशा रीतीने महाराजांनी संतांच्या संदर्भात जी वाक्य उच्चारण केली त्या सर्व बोधवचनांचं इथे संकलन बाबांनी केलेले आहे. इथेही संतांच्या संदर्भातली सर्व बोधवचन पूर्ण होत आहे. आता आपण पुढील मुद्दा पाहणार आहोत. ते म्हणजे 5वा मुद्दा आहे सत्संगती. सत्संगती